संघाचे राखीव खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। दोन्ही संघाचे राखीव खेळाडू वाजवाय नवसर या संघाकडून त्याचा फलंदाजासाठी आले ते फलंदाज मुकुंद आणि बाबू स्ट्राइक मुकुंद नॉट स्ट्राइक बाबू निलेश त्याला सामोरा जातो तो मुकुंद पहिल्या चेंडूमध्ये किती धावांचं योगदान देतात आणि हा पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या एकने वाढते। धावसंख्या सुरुवात होते धावसंख्या होते ती एक। पहिलं षटक सुरू असताना धावसंख्या एक। तुझा चेंडू पुन्हा निलेश आणि सामोर बांधतो मुकुंद सुंदर हलकासा टोलाला चेंडू एक धाव पूर्ण करताना त्यांचं पाहायला मिळतं। दुसऱ्या धावसाठी प्रयत्नाने दुसरी धावी पूर्ण करतायत। दोन धावांनी धावसंख्या वाढतीये धावसंख्या होते ती तीन। पहिलं षटक सुरू असताना धावसंख्या तीन बिनबाद तीन। सुंदर अशी फलंदाजी तशी सुंदर अशी गोलंदाजीची सुरुवात केली ती दोन लेवना संघाकडून। आता इकडे फेक सुंदर पुन्हा हा मुकुंद यांच्या बॅट मधून निघालेला खणखणी षटकार पुन्हा 6 धावा प्राप्त होत आहेत आणि 6 धावांनी धावसंख्या वाढते। धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वरती बिनबाद 15। पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 15 बिनबाद 15। चेंडू पुन्हा निलेश आणि सामोरा गेला तो मुकुंद आणि हा बॅकच्या दिशेने टोलाला चेंडू स्ट्राइकला येतो पुन्हा मुकुंद आणि हा निर्धाव चेंडू सुंदर कमबॅक करताना निलेश आपल्या संघासाठी कोचा पुढचा चेंडू पुन्हा निलेश आणि सामोरा जाईल तो मुकुंद सुंदर फुलता असतो या चेंडू परंतु क्षेत्ररक्षक सज्जाने हा गडी झेलबाद होतोय। मुकुंद रूपात हा पहिला धक्का बसतो तो नवसरी या संघाला परंतु धावसंख्या स्थिरावली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली होती धावसंख्या 17 एक बाद 17। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 17 एक बाद 17। मुकुंदची गाडी जिंकून आला तर नवा फलंदाज सूरज कल्पेश नो स्ट्राइक सूरज आणि हा संघ हलकासा टोलाला चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागते ते वाघभाई नवसर या संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18। दुसरं षटक सुरू असताना धावसंख्या 18। पुढचा चेंडू पुन्हा सूरजांचा आणि हा पंचांचा नोचा इशारा खराब चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर प्लस फ्री हिट। हा चेंडू फ्री हिट असेल गोल्डन संधी असतो या फलंदाजांसाठी। धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19। पुढचा चेंडू सूरज यांचा आणि सामोर जाईल तो सूरज आणि हा वाईटचा इशारा पंचांचा खराब चेंडू अतिरिक्त धावसंख्येत भर आणि धावसंख्या पुन्हा इकडे वाढते फ्री हिट कंटिन्यू होते धावसंख्या इकडे वाढते धावसंख्या झाली ती 20। दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना धावसंख्या 20। पुढचा चेंडू सूरज यांचा सामोरा सूरज किती धावांचं योगदान या चेंडू मध्ये आणि हा सुंदर गोलंदाजी म्हणायला सूरज यांची एक धाव पूर्ण करताय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण होत आहे 2 धावांनी धावसंख्या वाढली आहे धावसंख्या जाऊन पोहोचते ती
सूरज पण त्यांच्या डाव्या बाजूला मारा करतो सूरज समोर जातो सूरज आणि हा उंच टोलाला चेंडू एक धाव पूर्ण करतायत दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण होत आहेत 2 धावांनी धावसंख्या वाढली धावसंख्या होऊन जाते ती 24 एक बाद 24 दुसऱ्या षटक प्रगती पदावरती असताना एक बाद 24 पुढचा चेंडू पुन्हा सूरज पुन्हा सामोरा सूरज किती धावा या चेंडूमध्ये मिळून जातात ते पाहूया सुंदर गोलंदाजी सुंदर क्षेत्ररक्षण आणि हा मला वाटतं हा गडी धावबाद होऊन जातो कल्पशा रूपात हा दुसरा धक्का बसतो वाघ जाईल नर्सरी या संघाला आणि सुंदर क्षेत्ररक्षण तसं सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल ते डिंगने लोणार संघाकडून सूरज यांची आणि हा गडी बाद होतो धावसंख्या स्थिरावले धावसंख्या 24 2 बाद 24 4 चेंडू दुसऱ्या षटकातला 5वा चेंडू कल्पेची जागा घेण्यासाठी आला तो नवा फलंदाज संजय आणि पंतांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धावसंख्या भर धावसंख्या 1 ने वाढले धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 पुढचा चेंडू सूरज यांचा आणि संजयने सुंदर टोळावला आहे एका धावेवरती समाधान म्हणाला तर सुंदर क्षेत्ररक्षण डिंगनी लेवल्या संघाकडून एका धावेचे समाधान धावसंख्या जाऊन पोहोच होती 26 या षटकावर जर कोणत्याही फलंदाजानं षटकार ठोठावला तर पाहूया गणपत चव्हाण यांच्याकडून या षटकामध्ये कोणत्याही फलंदाजानं जर षटकार ठोकला षटकाच्या चेंडू मध्ये हा गडी त्रिपुराची ठोकतो गणपत चव्हाण यांच्याकडून 500 रुपयांचा लागलेली आहे वाघ जाई नर्सरी या संघाला तरी कोणता फलंदाज या संधीचा लाभ उचलतो तो अथर्वांचा हा पुढचा चेंडू सामोरा संजय किती धावांचं योगदान आणि मला वाटतं सुंदर प्राप्त होते धावसंख्या वाढले धावसंख्या होते ती वैयक्तिक गोट्यातून पहिल्या संघातर्फे अंतिम षटक घेऊन येतो नवा गोलंदाज अथर्व स्ट्राईक लावतो तो एका षटकासाठी 500 रुपये पुढचा चेंडू पुन्हा अथर्व समोरा संजय आणि हा निर्धाव चेंडू मला वाटतं डिकलेच्या स्वरूपात पुन्हा 1 धाव प्राप्त एका धावेने धावसंख्या सरकते धावसंख्या जाऊन पोहोचते 28 येते 3 बाद 28 अंतिम षटक सुरू असताना 3 बाद 28 पुढचा चेंडू पुन्हा अथर्व आणि पुन्हा सामोरा जातो तो संजय आणि हा सुंदर बॉक्साच्या दिशेने टोलाला चेंडू डिकलेच्या स्वरूपात 2 धावा प्राप्त होत आहेत 2 धावांनी धावसंख्या पुन्हा वाढली धावसंख्या जाऊन पोहोचली पुन्हा एक सुवर्ण संधी या षटकामध्ये जर गोलंदाजानं 2 विकेट घेतल्या तर उमेश महाडिक यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे 500 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी या षटकामध्ये या गोलंदाजानं 1 षटकार या षटकामध्ये 1 षटकार आणि 500 रुपये त्या 1 षटकासाठी 500 रुपये लागू झालेत आणि मला वाटतं झेल घेण्याचा प्रयत्न हा जर बाद होतोय हा गडी बाद आणि हा 5वा धक्का बसला तो नवसरी या संघाला सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ते डिंगनी लेवल्या संघाकडून शेवटची संधी 1 बॉल 1 षटकार आणि 500 रुपयाने 1 बॉल 1 विकेट दोघांना सुवर्ण संधी आणि हा वाईटच्या रूपात खराब चेंडू सुंदर धावसंख्या जाऊन पोहोचली ती एक ती शेवटचा चेंडू दोघांना सुवर्ण संधी
अथर्व यांचा पुढचा चेंडू शेवटचा अंतिम चेंडू समोर होतो नवीन फलंदाज आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न 2 धावा पूर्ण तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न 4थी धाव काढण्यामध्ये यश घेतात का आणि हा गडी धाव बाद होतोय अथर्व D11 या संघाचे गोलंदाज अथर्व यांनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये येऊन आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे अथर्व नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्याने आमंत्रित केलं होतं ते D11 संघाला क्षेत्ररक्षणासाठी जर गोलंदाजानं पहिल्या षटकात एक गडी बाद केला तर उमेश महाडिक याचकडून 500 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे आणि फलंदाजांसाठी सुवर्ण संधी पुन्हा चालून आले पहिल्या ओव्हरमध्ये जर कोणत्या फलंदाजानं एक षटकार ठोकला तर त्यांनाही दोन्ही फलंदाजांना सुवर्ण संधी पहिल्या षटकामध्ये कोणी एक षटकार ठोकावला तर मयूर बास्ते याचकडून 500 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे तरी सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी पहिल्या षटकामध्ये सुवर्ण संधी आणि हा उंच टोळाला चेंडू क्षेत्ररक्षक सज्ज परंतु झेलबाद होतोय आणि 2 धावा प्राप्त होत आहेत 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 2 दूसरा चेंडू सूरज यांचा सूरज आणि हा गडी बाद होतोय गोलंदाजानं सुवर्ण संधीचा लाभ घेतलाय आणि 500 रुपये आपल्या खिशामध्ये टाकून घेतले त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन पहिल्या षटकात आपल्या संघाला ब्रेक थ्रू घेऊन दिलाय तो सूरज यांनी पुढचा चेंडू सूरज यांचा सामोरा जात होतो सूरज किती धावांचं योगदान देतात आपल्या संघासाठी एक सुवर्ण संधी अजून बाकी आहे या षटकामध्ये एक षटकार आणि हा उंच चेंडू पाहूया एक धाव पूर्ण होतीये पुन्हा स्ट्राईक लावतो सूरज गोलंदाज सूरज नॉन स्ट्राईक अथर्व आणि हा पुन्हा बॅटचा 40 रुपये चेंडू किती धावांचं योगदान देतात या चेंडू मध्ये पाहूया पुढचा चेंडू सूरज अगेन सूरज डीकेच्या स्वरूपात एक धाव एक पहिल्या षटकातला अंतिम चेंडू सूरज आणि सामोरा सूरज हलकासा ठेवला चेंडू बॅटच्या दिशेला पडतो एक धाव पूर्ण सुंदर क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावसाठी प्रयत्न एका धावेवरती समाधान मानावं लागतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 खूप उशीर होत चाललाय लवकरात लवकर सामना उरकू द्या हा शेवटचा सामना या 2 दिवसीय सामन्यांमधील फायनलचा तयार शेवटचा सामना वाघ जाईल नवसर व्यवस्थित टीम 11 आणि टीम 11 करून फलंदाजी करतात सूरज आणि हा निर्धाव चेंडू संजय यांच्याकडून स्ट्राईक सूरज नो स्ट्राईक अथर्व गोलंदाज संजय पहिला पुढचा चेंडू वेळ त्रिकोणातले पहिलं संघातर्फे दुसऱ्या षटक घेऊन आला तो संजय पंतांच्या डाव्या बाजूने मारा करतो संजय सामोरा जातो तो सूरज आणि हा सुंदर हलकासा ठेवलेला चेंडू पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतं ते दिल्ली लोणार संघाच्या फलंदाजांना धावसंख्या होती 9 एक बाद 9 दुसरं षटक सुरू असताना एक बाद 9 संघानं
चौथी धावांत भर मोठं आव्हान ठेवलं होतं तो डिंगलेल्या संघाला, परंतु धावसंख्या उभारताना एक गडी बाद 9 धावा अशी स्थिती करून ठेवली होती वरवण्याच्या संघाच्या क्षेत्ररक्षकांनी फलंदाजांनी. पुढचा चेंडू सुंदर ठेवलेला चेंडू क्षेत्ररक्षक सज्ज आणि हा गडी बाद होतो. अथर्वच्या हा दुसरा धक्का बसतो डिंगलेल्या संघाला. पंचांच्या डाव्या बाजूला मारा करतो तो संजय. पाहूया सिद्धेश आणि हा टिकल्याच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. धावांचा आव्हान उभारताना डोंगरेला संघाची सध्याची धावसंख्या 10 आणि हा सुंदर उंच टोलाला चेंडू गडी झेलबाद. पुढचा चेंडू सूरज संजय यांचा सामोरा. विश्वास निर्धाव चेंडू काही न समजल्यासारखा विजेते जाऊन पोहोचले 10. 3 बाद 10 विजयासाठी 6 चेंडू 24 धावांची गरज. विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये सूरज आणि विश्वासांना चौकार आणि षटकारांची गरज. आता संघाला विजय मिळवून देण्यासाठी शिवा गोलंदाज शिवा सुंदर उंच टोलाला चेंडू बॉर्डरलाईनच्या दिशेला खणखणीत षटकार आणि 6 धावा प्राप्त होत आहेत. 6 धावांनी धावसंख्या वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 वरती. विजयासाठी आता फक्त 18 धावांची गरज. 5 चेंडू 18 धावा. पाहूया पुन्हा गोलंदाज शिवा आणि सामोर तो सूरज. सुंदर फटकेबाजी करताना आपल्या संघासाठी सूरज. पुढचा चेंडू सूरज यांचा आणि हा खरा पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्या भर धावसंख्या इकडे वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17. विजयासाठी 5 चेंडू 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. पुढचा चेंडू शिवा सामोरा. सूरज कसा बोलायला चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि मला वाटतं चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले दिल्लीने संघाचे फलंदाज आणि 2 धावे प्राप्त करून घेतल्यात आपल्या संघासाठी. 2 धावे धावसंख्या पुन्हा वाढले, धावसंख्या जाऊन पोहोचली 19 वरती. सूरज सुंदर फटकेबाजी करताना आपल्या संघासाठी सूरज आणि हा मला वाटतं हलकासा निर्धाव चेंडू काही न समजल्यासारखा सूरज यांना. सुंदर कमबॅक करताना शिवा आपल्या संघासाठी 3 चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा शिवा. 4था चेंडू अंतिम षटकातला सामोरा. सूरज यांचा टोळाला चेंडू आणि हा गडी झेलबाद होतो. सुंदर झेल टिपलाय सूरजच्या रूपात. हा 4था धक्का बसला तो डिंगलेल्या संघाला, परंतु सुंदर क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळाला आपल्याला वारजा नौसर या संघाकडून. सुंदर फटकेबाजी करत होते डिंगलेवांचे फलंदाज सूरज. आपल्या संघाला विजयाकडे खेचत नेत होते, परंतु निलेशसाठी चेंडू पहा. निलेश किती धावांचा योगदान देतो. सुंदर टोलाला चेंडू आणि हा पंच उशीर होतो. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा. एका चेंडूचा खेळ बाकी आणि एका चेंडूमध्ये विजयासाठी 14 धावांची गरज डिंगलेल्या संघाला. 1 चेंडू 14 धावा आणि हाल कसा टोलाला चेंडू. विजय आपल्याकडे खेचून घेतलाय वाघजाई नौसर संघानं. तर या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन वाघजाई नौसरी. आणि आता झालेल्या सामन्यामध्ये वाघजाई नौसरी संघ विजय झाला. तर विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.
तरी हमेला सगळ्यांना नाराज होऊ नये. हमेला संघाचे हार्दिक अभिनंदन. गणपती बाप्पा नवसारी माते की जय, भाग्यवाले की जय. वाघजाई नर्सरी या संघाकडून संजय यांना पुढे यायचं. मी सोनू मांडरकर यांना विनंती करतो की त्यांनी बेस्ट बॉलरचा अवॉर्ड संजय यांना द्यायचा आहे. सोनू मांडरकर बेस्ट बॉलर. सगळे जोरदार टाळ्या वाजवायचे. आतापर्यंत सुंदरशी खेळ करून दाखवण्याची वाघजाई नर्सरी संघाच्या खेळाडूंनी. त्यानंतर बेस्ट बॅट्समन अथर्व यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येतात. टीमने लढून अथर्व मी विनंती करतो की श्री सुशील भाईजे यांनी त्यांना सन्मानित करायचं. श्री सुशील भाईजे अथर्व बेस्ट बॅट्समन. सुंदर फलंदाजीतून आपल्याला त्यांनी सुंदर प्रदर्शन करून दाखवलं होतं. आपली करमणूक सुंदररित्या केली होती ती अथर्व यांनी. आतापर्यंत सामन्यामध्ये सुंदर टीमने लढून त्या संघाच्या कर्णधाराने पुढे यायचं आणि आपला मान घेऊन जायचं. मी विनंती करतो की श्री बाळू मांडरकर आणि श्री अशोक मांडरकर यांना विनंती करतो. श्री बाळू मांडरकर आणि अशोक मांडरकर यांना विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन डी11 या कर्णधाराला सन्मानित करायचं आहे. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रुपये 8,001 आणि आकर्षक चषक श्री बाळू मांडरकर आणि अशोक मांडरकर. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सुंदर अशी गोलंदाजाला आपल्या खेळाचं सुंदर असं कौशल्य दाखवलं या एक दिवसामध्ये दिल्ली संघाच्या खेळाडूंनी आणि आपली सुंदर असं मनोरंजन केलं. आपले घेऊन जायचं. पहिल्या विकेटसाठी 500 रुपये लागू झाले होते. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपले बक्षीस घेऊन जायचं. त्यानंतर प्रथम पारितोषिक या संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन आपला सन्मान करून घ्यायचा आहे. मी माननीय आमदार श्री शेखर निकम साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानित करायचं. प्रथम पारितोषिक चषक आणि रोख रक्कम रुपये 12,001 देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्या. प्रथम पारितोषिक या 2 दिवसीय टुर्नामेंट मध्ये विजेता संघ वाघजाई नवसारी या संघाचं हार्दिक अभिनंदन. वाघजाई नवसारी. तर या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी लाईन मध्ये उभे राहायचं आहे आपल्या मेडलसाठी. विजेता आणि उपविजेता या मेडलसाठी लाईन मध्ये उभे राहायचं दोन्ही संघाच्या खेळाडूंनी.